आज आपण सगळेजण एका विचित्र धावपळीत आहोत. कोणाला तरी सिद्ध करून दाखवण्याचे ओझे, कुणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करण्याचे दडपण, आणि या ओझ्याखाली आपण इतके दबलो आहोत की आपण स्वतःलाच विसरून गेलो आहोत. आपण चुका करतोय, चिडचिड करतोय आणि मग शांत एकांतात रडतोय. पण सांगा बरं, हे ओझं नक्की कोणी दिलंय? समाजाने, कुटुंबाने, की आपण स्वतःवर लादलंय? स्वामी म्हणतात, अरे तू तुझं ओझं वाहायला मजूर नाहीस, तू माझा अंश आहेस. आपण चुका का करतो? कारण आपलं लक्ष कामावर नसतं, तर लोकांना काय वाटेल यावर असतं. जेव्हा आपण फळाची आणि लोकांच्या प्रतिसादाची अति चिंता करतो, तेव्हाच आपल्या हातून चुका घडतात. स्वामींच्या दरबारात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामींना तुमचं यश नकोय, त्यांना तुमचा भाव हवा आहे. स्वामी सांगतात, तू फक्त निमित्त मात्र आहेस. तू धावतोयस म्हणून हे जग चालत नाहीये, तर मी चालवतोय म्हणून हे जग चालतंय. मग कसलं दडपण आणि कशाची भीती? जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सहन होत नाहीये, आता मी हरतोय, तेव्हा डोळे मिटा आणि त्या माऊलीला साथ घाला आणि म्हणा, स्वामी हे माझं काम नाही, हे तुमचं काम आहे. मी फक्त हात जोडलेत, आता रस्ता तुम्हीच दाखवा. बघा, एका क्षणात मनावरचं ते प्रचंड ओझं हलकं होईल. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या शर्यतीत स्वतःचा आनंद हरू नका. तुम्ही जसे आहात तसे स्वामींना प्रिय आहात. तुम्ही प्रयत्न करा, चुका होतील, पण त्यातून शिका आणि पुन्हा उभे राहा. कारण ज्याच्या पाठीवर स्वामींचा हात आहे, त्याला हे जग तर काय, साक्षात काळही वाकू शकत नाही. शांत व्हा, विश्वास ठेवा आणि भिवू नका, कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.